झाला, काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत. राज ठाकरे साहेबांना मानणारा एक मराठ्यात वर्ग आहे. राजसाहेब ठाकरे असं बोलतील हे मराठ्यांना अपेक्षा सुद्धा नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. 27 जानेवारी 2024 ला मुंबईतील वाशी येथे शिवाजी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जो गुलाल उधळला तो मागण्या पूर्ण झाल्या म्हणून उधळला की नाही, आणि जर मागण्या पूर्ण झाल्यात तर मग आता परत उपोषण कशासाठी, नेमकं झालंय तरी काय, मागण्या पूर्ण झाल्यात की नाही, काय ते एकदा महाराष्ट्राला कळू द्या, असं राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंना सुनावलं आहे. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही, काय झालं नेमकं, आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय. झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी. पण आता भुजबळ काउंटर करतायत, आता उद्याला पण दिल्ली नगरमध्ये नाही. मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत. तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या. त्यावर आता मनोज जरांगेंनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे पाटील म्हणाले की राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती. राज ठाकरेंना मराठा समाजात अनेक जण नेता मानतात आणि त्यांनी मराठ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करू नये, सुपारी घेऊन बोलल्यासारखं त्यांनी भूमिका घेऊ नये, असा टोला मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना लगावलाय. ते नव्हते बोलत असं कधीच, ते चांगलं बोलत होते मराठ्यांच्या बाजूने कधी पण, कारण खरं बोलत होते ते, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा बी नाही. राज ठाकरे साहेबांना मानणारा एक मराठ्यात वर्ग आहे. राजसाहेब ठाकरे असं बोलतील हे मराठ्यांना अपेक्षा सुद्धा नाही. आता हे राजकीय डाव आहेत, राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव आहेत, हे नाही मिळालं ते मिळालं. तिथे गेल्या गेलं आरक्षण ठेवलेलं असतं का, आणि या बरं माझ्या जागेवर द्या मला आरक्षण आणून एका दिवसात. तुम्ही काय तर बोलून नाही चालत. मग माझ्या जागेवर उभा राहा आणि तुम्ही आणावर जाऊन आरक्षण, आम्ही तुमच्या मागे उभा राहतो. त्याला प्रोसेसच असती. तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुमचं ते पोटदुखी. ते म्हणतात काहीच नाही मिळालं, नाही मिळालं त्यांचं खरं, त्यांना पैसे पाहिजे होते, पद पाहिजे होते, नाही मिळालं. मिळालं यांना पैसे नसते, काही नाही, दुकानच बंद केली त्यांची. सुपारी घेऊन बोलते सध्या, हे सत्ता कोणाच्या तरी सुपारी घेऊन बोलते सत्ताधाऱ्यांच्या कोणाच्या विरोधात. काय होणार नाही, मराठी एकीकडून येत आणि मी मराठीसाठी शेवटपर्यंत लढणार. या आधीही 27 जानेवारीला राज ठाकरे यांनी मुंबईत गुलाल उधळला त्या दिवशी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती. आणि आज परत एकदा पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मनोज जरांगेवर टीका केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. आता मनोज जरांगे 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटीतून सुरुवात करणार की त्याआधी सरकार त्यांच्या नवीन मागण्या मान्य करणार, हे बघणं महत्वाचं आहे. याबद्दल घडणारी प्रत्येक घडामोड आपण लीडर्स या आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.